पदवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाची आगाट बाप रघुमती विवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमार देवी वर तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हॅलो हॅलो आवाज द्या थोडेच मोकळे द्यावं सगळ्यांच्या व्यासपीठावर फक्त बघा आवाजाला कसलाच आवाज नाहीये घुमतोय आवाज घुमतोय अकल्पायुष्य भावितया कुळा अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा माझी या सकळा हरीच्या दासा माझी कल्पनेची बाधा न कवणे काळी कल्पनेची बाधा न होकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी माझ्या विष्णुदासा भाविका नमने दया सावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग ओ कल्पनेची बाधा न होकवणे जामुखे सुखी असो हे संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा न कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा न कवणे काळी संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा न होकवणे संत मंडळी सुखी सुखी असो संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी तुझे विठोबा रखुमाई ताळी माय बाप विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई माझ्यापेक्षा तुमचा बरा आहे. माझा आवाज जाड येतो. महाराजांचे श्रेष्ठ
तुमची होती आळंदीत यांची होती आबा माईक उचला तुमचा एवढा भारी कार्यक्रम वायर खालून लोक गेले किती आले होते हा नाही नाही माईक उचला ना स्टँडच्या खालून अहो, माहिती राहिली असते माझी पेटी आणली असते नाही स्टँडला नाही काय अहो स्टँडला तसं घे माईकला हां बस 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा व्हावे तया कोळा अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा व्हावे तया कोळा आयुष्य व्हावे तया कुळा व्हावे तया कुळा आकप आयुष्य व्हावे तया कुळा व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा व्हावे तया कोळा अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा व्हावे तया कोळा आयुष व्हावे तया तुला व्हावे तया तुला आकल्प आयुष व्हावे तया तुला व्हावे हरिचा दासा सगमदन सान माझे माझिया माझिया सकला हरिचा दासा माझिया चाटीचा आवाज वाढवा बकवादाचा चाटीचा सकाळ हरीचा कल्पनेची बाधा नहो कवन काळे नहो कवन कल्पनेची बाधा नवो कहूने काले नवो कहू माझिया सकळार माझिया सकळा माझिया सकळा हरिचा दासा कल्पनेचे बाधा
हो कवने कारे न हो कवने कारे कल्पनेची न हो कवने कारे न हो कवने कारे संत मंडळी सुखी असो सुखी असो संत मंडळी सुखी असो पगार पाकिट संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो सुखी आसो हे संत ही संत मंडळी हे संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो संत मंडळी संत मंडळी सुखी आसो सुखी आसो सुखी आसो सुखी आसो ही संत मंडळी सुखी कल्पनेची बाधा हो कवन काळे कल्पने कल्पनेची बाधा हो कवन काळ
विठ्ठला 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 महायोगपीठ तटी भीमरथ्या वरं पुंडरीकायता तुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठ ब्रह्मांडतलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे व्यवस्थित निष्ठावंत निस्सिम भक्त नामदेवराय यांचा 4 चरणाचा अविरतपणे संप्रदायाच्या मुख्यत्वाचा अभंग सभेसाठी निवडला. कारणही तसंच आहे, औचित्यही तसंच आहे. अनुषंगाला शोभून दिसणारा माननीय श्री महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मला आई गायकवाड सर्व गायकवाड कुटुंबीय त्यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा परम भाग्य आहे की नामचिंतनाचा हा अट्टास या कार्तिक शुद्ध महिन्यामध्ये घेण्याचा योग मिळाला. अगदी परम भाग्य माणसं आम्ही, जिथे भगवंताचं नामचिंतन मुखात यावं, सामर्थ्याने शाश्वत पद्धतीने आम्ही त्याला स्मरावं आणि त्यांनी कृपा म्हणून त्याचं स्मरण आमच्या मुखात राहू द्यावं, ही याचना करत थाटलेला नामचिंतनाचा गोड अट्टहास नामदेवराय फार गोड वर्णन करतात. नामदेवराय सांगतात, देवा मागणंच मागायचं असेल तर सकलांसाठी असावं. कारण आपल्याकडे वैष्णवच त्याला म्हणतात जे स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करतात, जे दुसऱ्याच्या सुखात सुखवतात आणि दुसऱ्याच्या दुःखात दुखवतात. वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराई जाणी जे, या सामर्थ्याने नामदेवराय फार गोड मागणं मागतात देवाकडे. मागणीचे 3 नियम शास्त्र फार सांगतं. उपास्य, उपासक आणि उपासना. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय, उपासना ज्या सामर्थ्यावर मागितलंय. आता नामदेवरायांच्या सामर्थ्याचा विचार केला तर वैकुंठीचा राया, जगाचा बाप, ज्यांच्या हाताने घास खातो त्यांना नामदेवराय म्हणायचं. एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे, इतकी ताकद आहे की वैकुंठीचा राया सुद्धा ज्यांच्या मर्जीप्रमाणे चालतो त्यांना नामदेवराय म्हणायचं. जिथं लग्नामध्ये नवरदेव नामदेवराय
बायको राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामूशेठ आणि लग्न लावायला जगाचा मालक पांडुरंग असेल, त्या संसाराचं तुम्ही आम्ही काय वर्णन करणार आहात? ते सामर्थ्यवान नामदेवराय जगाच्या मालकाकडे अर्थात मागणी करू शकतात, अधिकार आहे त्यांचा. बरं, ज्याच्याकडे दिलंय, मागितलंय, त्या जगाच्या मालकाचं सामर्थ्य आम्ही आपल्या मुखातून काय करावं? संत फार सामर्थ्याने सांगतात, चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, अरे जगवणारा सोड. गीतेमध्ये वर्णन आहे, अर्जुना पचवणारा सुद्धा मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चम्यन्यम चतुर्विधम. अर्जुना, जिथे अविश्वासाची कांडी तू रोवतोयस, तिथे शाश्वत पद्धतीने हा विचार कर, कधीतरी गांभीर्याने हा विचार कर. जगवणारा, बोलवणारा, दाखवणारा, चालवणारा, अरे नवे नवे पचवणारा सुद्धा मी आहे. मग जगाच्या मालकाचं सामर्थ्य जर इथपर्यंत आहे, इतकं सूक्ष्म आहे, इतकं तीक्ष्ण आहे, तर त्याच्याकडे देण्यासाठी नसावं असं काहीच नसणार आहे. बरं, आता ज्या सामर्थ्यावर मागितलंय, ज्या उपासनेवर मागितलंय, ते नामचिंतन आहे. जिथे ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी. मग काय करा? हरिमुखे. हे ज्ञानोपरायांचं वर्णन आहे. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते ज्ञानोपर आहे. जर नामभक्तीची साधना तुम्हा आम्हाला सांगतात, तर नामसाधनेवर काहीही गोष्ट शाश्वत करू शकतो, अशक्य ते शक्य करू शकतो. ही ताकद आम्ही हरिभक्तांनी जगाच्या समोर मांडावी. मग जर साधना नामभक्तीची आहे, जर सामर्थ्य जगाच्या मालकाचं आहे, मागणारे संत आहेत, तर मागणी कितीही जास्त मागणारी असली, अमापक असली, कितीही मागणी अवघड असली, तरी सामर्थ्याने ती पूर्ण होणार हा विश्वास आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. अरे लिहून देऊ तो का? लिहून देऊ, चला. इतकी सामर्थ्याने मागितलेली नामदेवरायांची मागणी स्वतःसाठी आहे का? मला वारकरी संप्रदायाचं फार कौतुक आहे मायबाप. हा एकमेव संप्रदाय जिथे नियमावलींपेक्षा भावना जास्त महत्वाची. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. येईल तैसा बोल रामकृष्ण, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, अठराही पुराण. सामर्थ्य कितीतरी लक्षात घ्या वारकरी संप्रदायाचं, कितीतरी ज्ञानोपरायांचं, त्या समाधीचं सामर्थ्य लक्षात घ्या. विश्वाचा मालक कंटाळल्यानंतर जिथे विसाव्याला जातो त्याला ज्ञानोपरायांचं स्थळ म्हणायचं म्हणजे विचार करा, संप्रदायाची सुरुवात तिथून झाली. मग आम्ही त्या मुळाला आयुष्य मागतोय जिथून हे चालू झालं. भावी तया कुळा एका व्यक्तीसाठी नाहीये, कुठल्या एका हरिदासासाठी नाहीये, कुठल्या एका संप्रदायासाठी नाहीये, कुठल्या एका परंपरेसाठी नाहीये. ज्याच्या ज्याच्या मुखात साधं भगवंताचं नाम आहे हा अभंग त्या प्रत्येकासाठी आहे. भाविक भक्तही आले, विष्णुदासही आले, हरिदासही आले, बरं संतही आले, बरं जामुकी निदान 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 कमीत कमी आपण म्हणतो ना, बाबा हे नाही जमलं निदान हे तरी कर. आपण काय म्हणतो, नाही जमली पंढरीची वारी कार्तिकीला, हरकत निदान घरी बसल्या बसल्या मुखात त्याचं नाम तरी घे. नाही जमलं समाधी सोहळ्याला आळंदीला जायला, हरकत निदान कमीत कमी स्मरण तरी कर. बघा हे फक्त संप्रदायातच, तत्व जास्त नाहीये. तत्व एकच आहे, आवडीने भावे. कसंही मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतो की नाही? बोलत जा मायबाप दिगी कर. अरे हेवा वाटावा असं जीवन आहे तुमचं मायबाप. अहो विश्वाच्या माऊलीच्या चरणाशी तुम्हाला जागा आहे. विचार करा किती भाग्यवान माणसं आहेत तुम्ही. तरी विचार करा, विश्वाच्या माऊली हाकेच्या अंतरावर आहेत तुमच्या. बरं का तरुण मंडळी, ज्ञानोपराय समजून घेणं एवढी ताकद तर आपल्यात नाही, पण कमीत कमी समजून घेण्याचा प्रयत्न करणं एवढं सामर्थ्य तरी आपल्यात असावं. ताकद नाही, लायकी शब्द आहे माझा, लायकी नाहीच आपली की आपण ज्ञानोपरायांना समजून घ्यावं, पण प्रयत्न तरी करावा. ज्ञानेश्वरी हातात तरी घ्यावी, कळावा तरी वारकरी संप्रदाय काय. या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांती काय मायबाप, इथं देवाला मानणारी मूर्ख आहेत आणि न मानणारी शहाणी आहेत. हे कलियुग आहे. इथं धोतर घालणारा गावंढाळ आहे
आणि सुटाबुटात फिरणारा स्टँडर्ड आहे, वेल एज्युकेटेड आहे, कारण त्याचं राहणीमान शुद्ध आहे. अरे तुम्हाला शुद्ध अशुद्ध कळणार कधी? हे कलियुग आहे, ही चाणक्य नीती आहे. जिथं 4 माणसं एकच खोटं बोलतात ते खोटं सुद्धा खरं होतं, कारण ती 4 माणसं बोलतात. कळतंय? ते खोटच आहे, पण ती 4 माणसं बोलतात. मग 5व्याला ते खोटं असलं तरी खरं वाटतं, कारण ती 4 माणसं बोलतात. आपलंही तसंच आहे. कल्पनेची आयुष्य बाधेत चाललंय आपलं. सत्य कळतच नाहीये. बरं सत्य काय? संतांनी सामर्थ्याने सांगितलं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुझ्याशिवाय सत्यच काही नाहीये. पण तू कोण आहेस हे मला समजण्यासाठी मी कोण आहे हे मला समजणं फार गरजेचं आहे. तर मी कोण आहे? या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. भक्तीने ज्ञान सोपं केलं, मग ज्ञानाच्या सामर्थ्यावर भक्तीची सांगड लावली गेली. या दोन्हींनी जेव्हा आम्हाला परिपूर्ण केलं तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही कोण आहे. जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही कोण आहे तेव्हा आम्हाला कळलं की तुझ्यामुळे आम्ही आहोत, म्हणजे तुझंच रूप आम्ही आहोत. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे, तुझ्यात आणि माझ्यात. माऊली म्हटले काय फरक आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. कोण आहे मी? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेच्या, सेवती साधू संत मनोविधिरा माझा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात माय, बरोबर आहे की नाही? बोलत जा माय, बोलत जा. खाऊन आला असाल माय, बोलत जा. तुम्ही तरी बोला ग, तुम्ही तरी बोला. तुम्ही नाही बोलाव तर जगात कुणी बोलाव ग माय, तुम्ही तरी बोलाव ग माय. देवानं जन्मालाच आपल्याला बोलाय घातलं ग माय, बोलत जा माय, बोलत जा. सांगा, एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. शरीराची वृद्धिंगता झाल्याशिवाय एखादी मुलगी आई होऊ शकत नाही, तिचं वय पूर्ण व्हावं लागतं. बघा माय, बघा दादा, एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल नामचिंतनात. आणि ही माझ्या लेकराला कळाली नाही. आणि मी हे वाचून बोलून नाही, स्वतःचा अनुभव आहे. ज्या ज्या लेकरांनी माझ्या विश्वमाऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं ना, माझ्या आईनं त्याच्या माथ्यावर यशाच्या रेषा रेखाटल्याशिवाय सोडलं नाही. हा विश्वास आहे माझ्या ज्ञानोबरायांचा. अरे कोण आहेत आम्ही, काय लायकी आमची, तरी अख्खं जग चरणावर मस्तक ठेवतं, कारण आमचं मस्तक त्याच्या चरणावर आहे. कळतंय का? आमच्या लोक पाया पडत नाहीत, आम्ही त्याच्या पाया पडतो. या विचारसरणीच्या लोक पाया पडतात. ती व्यक्तिगत आहे म्हणून त्याच्या पायावर मस्तक नाही, ती व्यक्ती त्याला मानते ज्याच्यामुळे ती व्यक्ती आहे म्हणून त्याच्या चरणावर मस्तक आहे. मग जिथे आम्हाला कळावं सर्वागटी राम सूर्यप्रकाशक, तिथे आम्हाला कळावं की आम्ही जे जगतोय कल्पनेची, आम्हाला जे वाटतंय की आम्ही आहोत अहंकाराचा, तो आमचा अहंकार आहे, तो आमचा अहम आहे. आणि हीच आमची कल्पना आम्हाला दुःखाच्या वाटेनं घेऊन जाते. त्याच्यामुळे आम्हाला कळत नाही की आमच्यासाठी मागणारा जो आहे तोच देणारा आहे. मागणारा आणि देणारा याच्यात फरक नाहीये. म्हणून जिथून सुरू झालं, ज्यांनी ज्यांनी सांभाळलं आणि ज्यांच्याकडे जाणार आहे, हा अभंग त्या प्रत्येकासाठी आहे. मग इथं आयुष्य शरीराचं आहे का? नाहीये. इथं आयुष्य या नाशिवंत देहाचं आहे का? नाहीये. मग इथे आयुष्य आहे विचाराचं, परंपरेचं, ज्ञानाचं, भक्तीचं. इथे आयुष्य मागितलं जातंय नामचिंतनाला. अकल्प आयुष्य, कारण शरीराला एवढं आयुष्य मिळू शकत, कारण आपण कर्माने बांधलेली माणसं आहेत. इथं काही गोष्टी ठरलेल्या आहेत. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही, केले सटवीचे राती जीर्ण विसंबीय वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. अगदी त्याच पद्धतीने ज्ञानोबराय म्हणतात 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. माऊली म्हणतात म्हणजे खोटं नाही. आणि प्रत्येक ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओवीला सायंटिफिकली सॅटिस्फॅक्शन आहे, समाधान पाहिजे ना. काय वाटतं तुम्हाला, काय आहे ज्ञानेश्वरी?
MPC करताय, UPC करताय, सायन्स करताय, आर्ट करताय, कॉमर्स करताय, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बरं अजून कुठल्या क्षेत्रामध्ये आहात? व्यापार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय, धर्मकारण करतायत, अजून शेती करतायत, आयुष्यात काहीच करत नाही, काही हरकत नाही. जे काही करताय त्याला पूर्णत्वाला न्यायचं असेल तर एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या, तुमचं पूर्णत्व होईल हे मी सामर्थ्याने व्यासपीठावर सांगते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या विश्वमाऊलींच्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वर, जे जगाच्या मालकाला जमलं नाही ते माऊलींनी केलंय. लक्षात घ्या. आजच्या पिढीला चुकली या वर्म. मला बरेच पोरं विचारतात, ताई पळतो फार फार पळतो, फार कष्ट करतो, पण देव देत नाही. अरे वेड्या, देव देतो हे सामर्थ्याने तुझ्या लक्षात आलं पाहिजे की देव कोण आहे. आय विल डू इट, मी करू शकतो. स्वतःवरचा असणारा आत्मविश्वास परमार्थ आहे. कारण मी करू शकतो हे मी का म्हणू शकतो? कारण माझा विश्वास त्याच्यावर आहे, तो करून घेतो. नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी. मला माहित आहे की मी विश्वही जिंकू शकतो, कारण मला माहित आहे करणारा मी आहे, करून घेणारा. अवघाची संसार. आता जो मूळता दुःखाचा आहे तो सुखाचं करायचं सामर्थ्य माऊली कस काय म्हणतात? कारण आपुल्या संसाठी करोनी. कारण जगाच्या मालकाने मला एवढं सामर्थ्य दिलं की मी पंढरीच्या वाटेवर चालावं, माझ्याकडे पंढरीची वाट असावी, सगळ्या सुकृताचं फळ सामर्थ्याने माझ्याजवळ असणार आहे. हे लक्षात घ्या. मी करू शकतो हा विश्वास तेव्हाच येतो जेव्हा त्याच्यावर विश्वास बसतो की तो काहीही करू शकतो. मग आजच्या पिढीचं काय चुकतं? यांना वाटतच नाही की मी करू शकतो. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर राजांनी विचार केला असता, अरे पायदळ नाही, घोडदळ नाही, आपल्याकडे पुरेसा खजिना नाही, संपत्ती नाही, अरे हातबल माणसं आपण, या मातीमधनं सोनं उगवणारी जात आपली, आपला बाप ज्यांच्या हाताखाली कामं करतो, आपण त्यांच्यावर कसं काय राज्य करू शकतो? बघा ना, विचार करा ना. जिथे माझा बाप अजूनही गुलामगिरीत आहे तिथं मी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघावं कसं? माझ्याच्याने जमणार आहे का? नाही जमणार आहे. असा जर विचार केला असता तर स्वराज्य झालं असतं का? विश्वास आहे. मुठवर जरी मावळे असले ना, मनगटात ताकद जरी नसली ना, तरी आमच्यात सामर्थ्य एवढं आहे की आमचा आत्मविश्वास जगाचा मालक आमच्याकडनं पूर्णच करून घेणार. आणि म्हणून त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. बरं, या भाकड कथा आहेत का? शाश्वती आहे का नाही? याला पुरावा आहे की नाही? हिंदवी स्वराज्य घडलं की नाही? बरं, खजिना होता का? पैसा होता का? माणूसबळ होतं का? त्यांच्या मानाने आपल्याकडे तेवढी शाश्वता होती का? तरी पण का घडलं? कारण घडवून घेणाऱ्यावर विश्वास आहे. कळतंय? मग आमचा हा विश्वास जोपर्यंत आमचा बसत नाही, आम्ही यशापर्यंत पोहोचूच शकत नाही रे. मंथोनी नवनीता पैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. न लगती सायास जावे सुखे येतो घरा. फक्त बोभाटा जास्त आणि कर्म कमी असं वागू नका. आपल्याकडे काय झालंय? कल्पनेची बोभाटा जास्त आणि कर्म कमी. अहंकाराचा आपल्याकडे काय झालंय? आपल्याकडे दाखवण्याच्या नादात करायचं राहून जात. दाखवण्याच्या नादात करायचं राहून जात आहे. चांगलं वागतोय हे दाखवण्याच्या नादात चांगलं वागायचंच राहून जात आहे. हो की नाही? म्हणजे आम्हाला वाटतंय की आम्ही भक्ती करतोय, हे जगाला दाखवलं म्हणजे भक्ती झाली. दाखवणं वेगळं, करणं. नामदेवराय सांगतात बघा,